तुझी पनवती मैत्रीण फोन नाही उचलत आहे। बिझी असेल ती, रागवली होती माझ्यावर। तुला नाही कळणार मंजू त्या काय चाललंय ते, आणि आता ओवी बरोबर काय होणार आहे ते तिला सुद्धा नाही कळणार। निशी, तू इतक्या लवकर आलीस? जास्त उशीर होण्याच्या आतच आले। तू इथे काय करतेस? काय नाही, असंच तुझ्याशी गप्पा मारायला आले। मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही, सो प्लीज लीव। जायला तर तू इथून हवी आहेस ओवी। श्रीनूच्या आयुष्यातून कायमची जा असं लाली आत्या आणि मी तुला सांगून सांगून दमलो ग, पण तुला ते समजतच नाहीये। लाली आत्याचं ठीक आहे ग, त्या श्रीनिवासच्या आई आहेत, पण तुझं काय? पर्सनल प्रॉपर्टी असल्यासारखी हक्क काय गाजवतेस तू त्याच्यावर? मी एक वेळ लाली आत्याने सांगितलं ना मला, तर मी श्रीनिवासच्या आयुष्यातून निघून पण जाईन, पण तुझा काय संबंध आहे? प्लीज लीव। चारू, मी तुला शेवटचं विचारते, तू श्रीनूचा नाद सोडणार आहेस की नाही? हा प्रश्न मला कितीही वेळा विचारलास ना तरी माझं उत्तर एकच असेल, जे करायचं ना ते कर। ए चारू, हे बघ, श्रीनू फक्त माझा आहे आणि त्याला मी दुसऱ्या कुणाचंच होऊ देणार नाही। त्यामुळे तुझा हा माज मला दाखवू नकोस हं? मी लाली आत्या नाहीये, मी चारू आहे, चारू। तुझ्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेल, समजलं? चारू, चारू सोड। त्रास होतोय ना? मलाही खूप त्रास होतो जेव्हा तू श्रीनूच्या जवळ जातेस। माझा जीव गुदमरतो जेव्हा श्रीनू तुझ्याशी चांगला वागतो, होतो ना? खूप त्रास होतो ओवी। आता मी तुझा नुसता गळा धरलाय, पण जर तू श्रीनूला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास ना तर मी तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही हं? जे मला हवं असतं ते मला मिळणार नसेल तर मी ते दुसऱ्या कोणाचंच होऊ देत नाही। खोटं वाटतं तर मंजू आत्याला विचार। मला एकदा बाहुली हवी होती, ती माझ्या मैत्रिणीकडे होती, सरळ मागितली, नाही म्हणाली, पण त्या बाहुलीने ती सुद्धा खेळू शकली नाही। कारण माहितीये, कारण मी ती उकळत्या पाण्यात टाकली। आपल्याला जे हवं असतं ना ते असंच नाही मिळवता येत, त्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम लागतं, जे तुझ्याकडे नाहीये, कळलं ना? अँड हो, मला वीक समजू नकोस, मी सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग घेतली, सो मी कधी काय करेल ना तुला कळणार पण नाही। गॉट इट?
काय चाललं उभी? काय करतस या तू? काही नाही बंधू काका, चारूला थोडा सेल्फ डिफेन्स शिकवत होते. खोटं सांगते ही बंधू काका. हिने आता माझा गळा धरला होता आणि मला धमकी सुद्धा दिली की जर मी श्रीनूला सोडून नाही गेले तर ही माझा जीव घेईल. अच्छा, असा या उभी बोलली? खरंच खरंच बंधू काका, तुमची शपथ. ही मला असं सुद्धा म्हणाली की जर श्रीनू हिचा झाला नाही तर ती त्याला माझाही होऊ देणार नाही. हे बाय माझे, खराच की काय? चारू, अगो किती खोटा बोलशील. या बघ, मी ओवीला चांगलं ओळखते आणि तुका पण ना आता मी चांगलाच ओळखूक लागले. सगळ्यात महत्वाचा ह्या की ह्या सगळा ओवीकडून ऐकण्यासाठी तू इकडे आलीच का? पण या बघ, तुका शेवटचं सांगून ठेवते, या पुढे मांगरात पाऊल टाकायचं नाही, कळला मा? चला तर मुकट्याने घराकडे. बंधू काका, काय झालं? तुम्ही दोघे इकडे? काय नाही, असं दिलं मी. निशी, ओवी आज रात्री एकटीच आहात, तर तिच्यासोबत थांबशील की डुगुक पाठवू? अरे पाठवलंच तरी चालेल, तशी मी थांबणारच याच्यासोबत. काळजी घ्यावा दोघांनी रात्री, कारण हल्ली ना कोणाचा काय सांगता येत नाही. चल. उवी, बंधू काका चारूला असं का घेऊन गेला? म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय, हो ना? लाले, अगं ते केस वरती घे असे. वा, हा पॅक लावलो. हा कळला काय? हे मा लाली, अगं हे काय करतेस ग तू असं? माझ्या जागी जर दुसरा माणूस आला ना तर जागेवर त्याला अटॅक केला आणि गचकन जाईल वर. तुमका ना मका टोमणे मारूशिवाय दुसरा काही जमत नाही काय? हा, कशाक टोमणे मारतात? घे, टोमणा मारतोय का मी? अहो, आपल्या होणाऱ्या सुनेनी दिलेलो हा या पॅक. माका ना अजून गोरे बनवण्यासाठी तिने पॅक आणलेलो. हा कोळशाचो, हा कोळशाचो. देवा, लाले, ही चारू आहे ना एक दिवस तुझ्या तोंडाला काळं फासणार आहे, ते पण खऱ्या कोळशानं. तेव्हा तुला ना कुठेही जागा नसणार तोंड दाखवायला. बघ मी सांगतो. ए लाले, आता तरी सुधार ना, सुधार प्लीज ग, सुधार. चाल. चारू, अगं कुठे? या बघ मंजू, तुझ्यामुळे नुसता डोकेदुखी झालेला, आणलंस तू, भोगताव आम्ही. या बघ मंजू, तुझ्या या भाचिकने या घरातून लवकरात लवकर चालता कर, नाहीतर ही बाई या घरावर एक दिवस इतकं मोठं संकट आणेल ना, त्याच्यानंतर नुसतं बसून बघत राहावं लागेल. हो अहो, पण आता काय केलं तिने? काय केलं म्हणजे? ओवीक भेटूक मांगरात गेली होती. काय? ओवीला कशाला? आता गळा भेट करूक तर गेली नसणार, हा? त्रासात देऊ गेली होती. माझ्या समोर कांगावा करत होती की ओवीने माका त्रास दिला, माका धमकी दिली. माका ना प्रश्नच पडलेलो हा, ही नक्की तुझ्या दादाचीच मुलगी आहे ना? हो, मी तिला समजावून समजावून थकले आता. तिला जरा काही बोलायला गेलं ना की भस्कन अंगावर येते माझ्या. लालिताईंनी तिला इतकं डोक्यावर बसवलंय ना की घरात दुसऱ्या कोणालाही जुमानत नाही ती आता. लालिताईंसारखंच वागायला लागली. अहो, मला तिच्या वागण्याची आता भीतीच वाटायला लागली. या बघ म्हणजे माका वाटतं अजूनही वेळ निघून गेलेली नाही. हीच धोक्याची घंटा. पण आताच काय केलं नाही ना तर ही तुझी चारू आहे ना, आपलं घर उद्ध्वस्त करून टाकेल. हो, काय करू शकतो आपण? मला तर काही कळतच नाहीये. हो, उगाच पोरी काय बोलू नका. हा, गुणाची पोर असाय ती. या लाली आत्या, हे बघ, नाम लिया और शैतान.
गुणाची पोर हाजीर. लाली आत्या, मी उद्याच्या उद्या माझ्या बाबांना बोलवून घेते आणि माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाची बोलणी करायला लावणार आहे मी. अगो मी तर तुमचं लग्न उद्याच करून देऊ तयारच आहे. हा. वा 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 लाली वा. लाली लाली, तू म्हणजे ना आपल्या पोटच्या पोराच्या आयुष्याची ना वाट लावायला टपून बसलेली जगातली एकमेव आई आहेस. खरंच. हे लाली, अगं सुधार ग सुधार, आता तरी सुधार. ओ तुम्ही जरा गप बसा. तुमका यातला काय कळत नाही. हा तुम्हाला दोघींना बोलून ना काही उपयोग नाहीये. करा करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. तोंड काळं करा, नाही तर काहीही करा. जाऊ दे. छे. हो लाली आत्या, एक एक करून या घरातले सगळे माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या विरोधात जायला लागलेत. तुम्ही माझ्या बाजूने आहात त्यामुळे मला फरक पडत नाही. लाली आत्या, अजिबात वेळ घालवायला नको. श्रीनूची वायवा झाली ना की लगेच तुम्ही माझं आणि त्याचं लग्न लावून द्या. आणि हो, आता ते साखरपुडा वगैरे काही नको, डायरेक्ट लग्न. ठीक हा ठीक हा. हा घे, तुझ्या बापाशीक ना फोन कर, मी बोलतोय त्यांच्याशी. हा म्हणजे मी काय म्हणतोय, तू या सगळ्या तुझ्या दादा बहिणीच्या कानावर घालशील काय एकदा? नाही म्हणजे त्यांच्या कानावर जर गेला ना तर ते कदाचित एका व्यवस्थित समजवू शकते, बाकी काय नाही. मी बोलते उद्या दादासोबत. जुमिनी, जे काय कराल ते आता लगेच ताबडतोब. कारण चारू आणि लाली एक वेगळीच खिचडी पकावतायत. म्हणजे बंधू मंजू वहिनींचा भाऊ शशिकांत याला या दोघी बोलणार आहेत लग्नाची तारीख ठरवण्याबद्दल. त्या दोघी शशिकांतला भेटण्या अगोदरच आपण नाण्याची दुसरी बाजू समजावून सांगितली पाहिजे. हो ऐका, मी दादाला करते फोन, पण दादाशी तुम्हीच बोला, म्हणजे दादा त्याच्या पद्धतीने चारूला समजावू शकेल. मी करते फोन. ओवी, खरं सांग, चारू कशासाठी आली होती इथे? निशी, डोंट वरी. तसं काहीच सिरियस झालं नाहीये. यू नो ना, ती छोट्या छोट्या गोष्टींवरून इन्सिक्युअर होते. तेच झालं. बंधू काका इकडे आले ना, सो ती त्यांच्या मागे मागे आली, जस्ट टू सी की आम्ही तिच्या विरोधात काही बोलतोय का. दॅट्स इट. मग ठीक आहे. मला वाटलं परत काहीतरी गोंधळ घातलं की काय तिने. तू ना टेन्शन घेऊ नको, ओके? बरं, मला सांग, तुझी सगळी तयारी झाली? हो. निशी, आता जाशील ते परत कधी येणार माहित नाही, राईट? ओवी, मला ना खूप टेन्शन आलंय. असं एकदम पोटात गोळा आल्यासारखं झालंय. तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहे ना मी. निशी, सगळं छान होईल. सी, आपण ना आहे त्या दिवसात आनंद मानायचा, एन्जॉय करायचा. बाय द वे, तुझं लग्न झाल्यापासून आपल्या अशा गप्पा गोष्टी होतच नाही, राईट? आपण किती बोलायचो आधी. हो का? माझं लग्न झालं आणि सगळ्या गोष्टी अगदी विचित्र पद्धतीने घडत गेल्या, नाही? मला काहीच कळत नाहीये हे सगळं कधी पहिल्यासारखं होईल.
टेन्शन आलंय ग मला. निशी तू काय इतकं टेन्शन घेतेस? हे बघ, कुठलीच गोष्ट ना परमनंट नसते. रात्रीनंतर दिवस होतो, राईट? तसंच वाईट फेज संपल्यावर चांगले दिवस पण येतात. ओवी, मी आता इथे नसेल. मला एक वचन देशील? यापुढे तू श्रीनू सोबत कायम राहशील. ओवी, मी आणि श्रीनू लहानाचे मोठे एकत्र झालोय. त्यामुळे मी त्याला चांगलं ओळखते अगं. श्रीनू ना कधीच आपल्या मनातलं बोलून दाखवणार नाही. त्याला एखाद्या गोष्टीचा कितीही त्रास झाला ना तरी तो मनातल्या मनात कुढत राहील, पण तो त्या गोष्टीचा विरोध करणार नाही. पण तू समजूतदार आहेस ना. तुझं तसं नाहीये. तू तुझं मत अगदी ठामपणे मांडतेस. श्रीनूला तुझ्यासारखी, त्याच्यासोबत चालणारी, त्याला समजून घेणारी कोणतरी हवी. त्याला आपल्या मुठीत बांधून ठेवणारी चारू नाही. तू प्लीज आता इथला काहीच विचार करू नको. अजिबात टेन्शन घेऊ नको. तू तुझ्या लाईफवर फोकस कर. तर तुला तुझ्या नव्या लाईफला फेस करायचंय. स्टार्टिंगला खूप चॅलेंजेस येतील, बट अजिबात घाबरू नको. हां, नीरज आहे तुझ्यासोबत. अँड येस, काही झालं, काही लागलं तर लगेच मला कॉल कर. हां, रिमेंबर, आय एम जस्ट अ कॉल अवे. ओके, चल झोप आता. छान विषय बदललास. पण मला खात्री आहे मी जे काही बोलले ते तुला समजलं नाही. निशी, मी तुला खरंच खूप मिस करेन. मी सुद्धा. मावशी, दादा, नाश्ता तयार आहे. अरे नाश्ता वा. करून घ्या. केव्हाय माझे ओवी, हो काय या मी केले असते ना. मावशी, अगं तुम्ही रात्रभर काम करून आलात, दमला असाल ना. खाऊन घ्या आधी. उमा, आपली एक लेक गाव सोडून चालली आहे म्हणून सर्वेश्वरांनी दुसरी लेक आपल्या पदरात टाकला म्हणायचा. ओवी, तू पण घे नाश्ता करू. नाही मावशी, तुम्ही खा, मी नंतर घेईन खायला. ओवी, चांगला झाला नाश्ता. मावशीनेच शिकवलंय ना. अगो पण तू केलंस ना छान, त्या पण मी नसताना घरात. थँक्यू मावशी. ओवी, तुझा आज तो ऑनलाईनचा क्लास नाहीये? नाही दादा, ॲक्च्युली मी ती स्टुडंट्सला लिहिण्याची एक्सरसाइज दिली आहे. सो आज तिकडे सायबर कॅफेमध्ये नाही जायचं आहे. अरे वा, काय बरा झाला. म्हणजे तेवढाच पोरांका सुट्टी मिळाल्याचा आनंद पण होईल. मी काय म्हणते, निशी नीरज मुंबईत जातात ना, मग त्यांच्यासाठी काहीतरी गावचा खाऊ करून देऊ गोया. तू आता घरी असस तर तुझी पण मदत होईल. काय वाटतं? हो चालेल. आई, निशी, दादा आलात तुम्ही? हे काय नाश्ता करताय?
मी नाश्ता घेऊन आले होते तुमच्यासाठी. मला तू नाश्ता आणलाय चांगलंच केलंस, पण थोडासा उशीर झाला. म्हणजे ओळीने आम्हाला आंबोळ्या करून दिले. निशी, मी तुला काल रात्री काय बोलले होते? इथली अजिबात काळजी करायची नाही. हो ग बाई, आता तुझी आज्ञा मी यापुढे पाळेन. झालं? गुड.